सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचतंय 5 वर्षाचं पोरग, अवकड वाचतंय, अ आ इ ई वाचतंय. अन्न त्या बाईच्या मांडीवर एक तानं पोरग तिच्या पदराखाली आहे, हातात भाकरी. आणि हा येतो, पैसे पाहिजे मला. नाही हो घरात पैसे. खोटं बोलते ती. त्याला माहितीये 2 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या शेतात काम केलं, 5 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या शेतात काम केलं की 100 रुपयाची नोट मिळते. ती आणली असेल हिने. नाही म्हणते बायको म्हणून बोटासहित बायकोला लाद घातली. हातातली भाकर चुलीत पडली, तांब्यातल्या पाण्याने चूल विजली. मांडीवरचं पोरग खाली गेलं, चटका लागला चुलीतल्या कोळशाचा, त्या आराचा, खोखो आराचा. 5 वर्ष सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचणारं पोरग उठून उभं राहिलं आणि बापाचा हात धरलं आणि म्हणतं, बाबा तुम्हाला पैसे पाहिजे ना, मी देतो. मला माहिती मायनं कुठे ठेवले. पोरग गेलं, ओढता येत नाही तरी स्टूल ओढत आणला. ओढत ओढत आणलेल्या स्टूलावर पोरग उभं राहिलं. पाठीवरच्या तांदळाच्या डब्यात खोवलेली 100 रुपयाची नोट काढली आणि त्या पोरानं बापाच्या हातात दिली. त्याला एकच माहिती राहतो, वैजापूरकर, हा कागदाचा तुकडा बापाच्या हातात दिला की आपला बाप आपल्या आईला मारत नाही, इतका जीव असतो त्या लेकराचा आपल्या मायेत. अरे 5 वर्षाचं पोरग आपल्याला 100 रुपयाची नोट देत असेल आणि आपल्याला जीवनाची अवस्था बदला हे कृतीतून दाखवत असेल, तर आपण व्यसनं केली पाहिजे की नको, हा एकांतात प्रश्न विचारा. माझा वारकरी संप्रदाय भीक मागतो तुमच्या पुढं.